नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार झालेला आहे। सायली खरंच अर्जुनपासून दूर होणार का, हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून। तन्वी सगळ्यांना नाश्त्यासाठी सामोसा देत असते। पूर्णा आजी म्हणते आज खूप दिवसांनी सामोसे खाल्ले। तन्वी तू बनवले का? तन्वी म्हणते नाही पूर्णा आजी, शेजारच्या स्वीट मार्टवरून मागवले। बरं चला तुम्ही सगळे खाऊन बघा। तन्वी कल्पनाला सुद्धा म्हणते की खाऊन बघ। कल्पना खाते आणि म्हणते की छान झाले आहेत। तन्वी म्हणते बरं झालं, नाहीतर मी जर सामोसे बनवले असते तर तुम्हाला कळलंच नसतं की तुम्ही समोसा खाताय की ढोकळा खाताय। असं म्हणून तन्वी आणि बाकी सगळेच हसायला लागतात। पूर्णा आजी म्हणते बरं झालं तू आधीच सांगितलंस। तन्वी म्हणते बरोबर आहे ना, या घरात तू, कल्पना मामी इतक्या सुगरणी आहेत, यामध्ये माझा निभाव कसा काय लागणार? मला नाही येत तुमच्यासारखा स्वयंपाक करता, आणि त्याहून खोटं तर अजिबात बोलता येत नाही, त्यामुळे जे आहे ते सांगितलं। अस्मिता म्हणते तुझा हाच स्वभाव आम्हाला आवडतो। तन्वी हसते आणि म्हणते बरं तुमच्या प्लेट इकडे द्या, मी ठेवते। विमल म्हणते अहो मी ठेवते ना। तन्वी हसत म्हणते एवढी साधी कामं तर मला करू दे। असं म्हणून ती सगळ्या प्लेट घेऊन किचनमध्ये जाते। तिच्या मागोमाग अश्विन जातो। अश्विन म्हणतो थँक्यू तन्वी, तुझ्यामुळे आज कितीतरी दिवसांनी मम्माच्या चेहऱ्यावर स्माईल आली। तन्वी म्हणते अरे ही माझी फॅमिली नाही का, म्हणून तर मी हे सगळं केलं। अश्विन म्हणतो जेव्हापासून तू या घरात आलीस, या घराचं वातावरण बदलल्यासारखं वाटतंय। तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य काहीतरी बोलत खाली येत असतात। अर्जुन म्हणत असतो की मी मधू भाऊंना जाऊन सॉरी म्हणू का? जोशी वकिलाला मी का मारलं हे मी त्यांना समजावून सांगतो। मी जे काही करतो ना ते कसं बिघडतं मलाच कळत नाही। चैतन्य म्हणतो तू टेन्शन घेऊ नकोस, आपण नंतर बघू काय करायचं ते। ती दोघे खाली येतात। तेवढ्यात समोसाची प्लेट घेऊन तन्वी अर्जुनच्या समोर जाते आणि म्हणते अर्जुन तू माझ्या हाताची कॉफी घेत नाहीस, पण हा समोसा तरी खाऊन बघ, कारण हा मी बनवलेला नाही, बाहेरून ऑर्डर केलाय। अर्जुन म्हणतो मला भूक नाही। अश्विन म्हणतो अरे खाण्यावर राग काढू नकोस। अर्जुन म्हणतो मी खाण्यावर राग काढत नाही। तेवढ्यात तन्वी म्हणते खाण्यावर नाही, माझ्यावर राग काढत आहेस ना? यावर अर्जुन काहीही उत्तर न देता तिथून निघून जातो। तन्वी म्हणते अर्जुन सायलीमुळे अस्वस्थ आहे, ती इथून निघून गेली पण तिची नकारात्मकता अजून इथे आहे। मला काय वाटतं, आपण घरात होम हवन करून घेतलं तर याने घरातलं वातावरण परत पवित्र होईल। अन्नपूर्णा आजी म्हणते हे खूप छान सुचवलंस तू। कल्पना तू उद्या गुरुजींना फोन कर आणि सांग की पुढच्या आठवड्यात आपल्याला होम करायचा आहे। तन्वी म्हणते पुढच्या आठवड्यात कशाला, आत्ताच करू, उगाच वेळ कशाला घालवायचा। आणि कल्पना मामी तू अजिबात दगदग करायची नाही, गुरुजींना फोन करण्यापासून होम होईपर्यंत सगळं मी करेन। पूर्णा आजी म्हणते बरं चालेल, परंतु तू प्रतिमाला सुद्धा बोलावून घे। कल्पना म्हणते तन्वी तू आम्हा सगळ्यांना सामोसे खायला घातलेस, परंतु तू तर खाल्लंच नाहीस। असं म्हणून कल्पना तन्वीला हाताला धरून बसवते आणि तिला सामोसा खायला घालते। इकडे कुसुम आणि सायली पॅकिंग करत असतात। तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात आणि कुसुमच्या हातात तिकीट देऊन म्हणतात ही कोल्हापूरच्या बसची तिकिटे आहेत, उद्या सकाळी निघायचं आहे, त्यामुळे सगळे आवर करून ठेवा। सायली मान डोलावून ठीक आहे म्हणते। मधुभाऊ सायलीकडे येतात आणि म्हणतात हे बघ सायली बाळा, आता मागचं सगळं विसरायचं, नव्याने सुरुवात करायची। तिथे संगीता वहिनी आणि तिच्या मुली तुझी नीट काळजी घेतील, हळूहळू ठीक होईल। नंतर सायली आणि कुसुम झोपायची तयारी करतात। सायली खाली झोपलेली असते, जवळच मधुभाऊ बसलेले असतात। मधुभाऊ प्रेमाने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात। सायलीला आपल्यापासून असं दूर लोटण त्यांनाही अशक्य असतं। शेवटी भावना अनावर होऊन मधुभाऊ बाहेर जातात। त्यांच्या मागोमाग कुसुम देखील बाहेर जाते। बाहेर आल्यावर कुसुम मधुभाऊंच्या समोर येते। मधुभाऊ म्हणतात जे काही बोलायचं असेल ते बोलून टाक। कुसुम विचारते आपण सायलीला कोल्हापूरहून परत कधी आणायचं? मधुभाऊ म्हणतात कदाचित कधीच नाही। हे ऐकून कुसुमला धक्का बसतो। ती म्हणते असं कसं मधुभाऊ, ती कायमचं कसं काय कोल्हापूरला राहू शकते? तिची माणसे इथं आहेत, तुम्ही सायलीला सांगितलं आहे का की ती आता परत कधीच इथे येणार नाही? मधुभाऊ म्हणतात आपल्या कुटुंबात सगळंच सगळ्यांना सांगण्याची पद्धत आहे का? असली तरी फक्त मीच का पाळावी ती पद्धत? सायलीने मनमर्जी केलीच ना, आता मी जे ठरवेल तेच होईल। माझा निर्णय झाला आहे, ज्या शहरात अर्जुन सुभेदार राहतो त्या शहरात ती राहणार नाही।
इकडे मधुभाऊ आणि कुसुम बाहेर गेल्यावर सायली डोळ्यात पाणी आणून मनात विचार करते की आता तुमच्यात आणि माझ्यात खूप मोठं अंतर असणार आहे अर्जुन सर. इकडे अर्जुन सुद्धा सायलीच्या आठवणीत व्याकुळ झालेला असतो. रडवेला होऊन तो आपल्या बेडवर शेजारी रिकाम्या असलेल्या जागेकडे पाहतो आणि म्हणतो, मिसेस सायली, यांना लवकर परत. तुमची जागा इथे माझ्याजवळ आहे. तुझ्याशिवाय आता मी राहू नाही शकत. असं म्हणून तो त्या रिकाम्या जागेवर हात ठेवतो आणि स्वतः झोपी जाण्याचा प्रयत्न करतो. इकडे महिपत आणि साक्षी बोलत असतात. साक्षी म्हणत असते, कुठे आहे तो जोशी वकील? तो मला निर्दोष सिद्ध करणार होता आणि त्याच्या कामात काहीच प्रगती दिसत नाही. तेवढ्यात तिथे जोशी वकील येतो. त्याच्या संपूर्ण अंगावर आणि डोक्यावर पट्ट्या केलेल्या असतात. अर्जुनच्या मारहाणीचा हा परिणाम असतो. महिपत त्याला ओळखत नाही आणि म्हणतो, कोण आहेस तू? आत कसं काय घुसलास? बाहेर निघ. त्यावर तो म्हणतो, अहो, मी जोशी वकील आहे आणि माझी अवस्था अर्जुन सुभेदारने केली आहे. त्याची ती अवस्था पाहून साक्षी आणि महिपत दोघांनाही धक्का बसतो. साक्षी म्हणते, अण्णा, हे जोशी वकीलच आहेत. महिपत म्हणतो, मला खात्री होती की अर्जुन तुझ्यासोबत असं काहीतरी करणार. जाऊ दे, माझ्या मुलीसाठी काहीतरी प्लॅन करून ठेवलास का? साक्षी म्हणते, त्यांना आधी बसू द्या. महिपत चिडून म्हणतो, मीच दिलेल्या पैशावर ती मलमपट्टी झालेली आहे. तुला खूप पुळका आलाय का त्याचा? बस खाली. म्हणून तो साक्षीला खाली बसायला सांगतो. जोशी म्हणतो, मी त्या 2 तासांचा पूर्ण अभ्यास केला आहे. मी कोर्टात हे सिद्ध करू शकतो की साक्षीचा यात काहीच हात नाही. जोशी वकील पुढे म्हणतो, महिपतराव, आपल्याला कोर्टाला हे सांगायचं आहे की साक्षी मॅडमचा एक सावत्र भाऊ होता आणि तो त्या रात्री शेवटच्या घटका मोजत होता. साक्षी मॅडम त्याला भेटायला गेल्या होत्या. महिपत म्हणतो, तू काय डोक्यावर पडलास का रे? आता या वयात मला सावत्र मुलगा कसा कुठून येणार? जोशी वकील म्हणतो, तुम्हाला काही करायची गरज नाही. यासाठी फक्त आपल्याला कागदपत्रे लागतील, त्याचं जन्म प्रमाणपत्र वगैरे. साक्षी म्हणते, हे एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? जोशी म्हणतो, माझा संपर्क आणि तुमचा पैसा यामुळे असे कागदपत्र आपण नक्कीच मिळवू शकतो. महिपत म्हणतो, ठीक आहे, मी खिसा ढिला करतो, तू कामाला लाग. इकडे कुसुम अर्जुनला फोन करते. अर्जुनला कुसुमचा फोन पाहून टेन्शन येतं आणि तो कॉल उचलतो. कुसुम सांगते, मधुभाऊ उद्याच्या सकाळच्या बसने सायलीला कायमचं कोल्हापूरला पाठवत आहेत. अर्जुनला धक्का बसतो आणि तो विचारतो, एवढं अचानक कसं काय? कुसुम म्हणते, मी एवढेच सांगू शकते आणि ती फोन ठेवून देते. अर्जुनला हे ऐकून धक्का बसतो आणि तो रडायला लागतो आणि या भागाचा इथे शेवट होतो. येणाऱ्या भागांमध्ये काय धमाकेदार ट्विस्ट येणार आहे हे पाहूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 26 डिसेंबरचा भाग खूपच रंजक झालेला आहे. अर्जुनने जोशी वकिलांना मारल्यामुळे त्याचे काय परिणाम होतात हे 26 डिसेंबरच्या भागाच्या रिव्ह्यूमध्ये पाहू. भागाची सुरुवात होते चैतन्य आणि अर्जुनपासून. चैतन्य विचारतो, झाली का सायली वहिनीची भेट आणि एनओसी कुठे आहे? अर्जुन म्हणतो, मी एनओसीवर सही करून आलो. चैतन्य म्हणतो, आता आपण काय करणार? अर्जुन म्हणतो, आपण एक करू शकतो, चल तू गाडीत बस, मी तुला सांगतो. असं म्हणून की दोघे गाडीत बसतात. अर्जुन चैतन्यला घेऊन थेट जोशी वकिलांच्या ऑफिसमध्ये येतो आणि डायरेक्ट जोशी वकिलाला विचारतो की तू हे काय करत आहेस? त्यावर जोशी वकील म्हणतो, अरे अर्जुन सुभेदार, चक्क माझ्या ऑफिसमध्ये काय काम काढलं? अर्जुन म्हणतो, मी तुला शेवटचं सांगतोय, मधुभाऊंच्या केसपासून लांब राहायचं, नाहीतर तुझी वकिली कशी बंद पाडायची हे मी बघेन. जोशी वकील अर्जुनला टोमणा मारून म्हणतो, तुझ्यासारख्या हुशार वकिलाने तर कायद्याचा बरोबर उपयोग करून घेतला. स्वतःच्या स्वार्थासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा पुरेपूर वापर केला. मला एक सांग, वर्षाचे किती चार्जेस घेतले होते तुम्ही दोघांनी? त्या सायली मधुकरला 1 वर्षाचे किती पैसे दिले होतेस तू? मला जर सायली मधुकर सोबत 2 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला मिळालं ना, तर माझी तर लॉटरी लागेल. जोशी वकिलाने आपल्या सायलीबद्दल असं बोललेलं पाहून अर्जुनला प्रचंड राग येतो. तो खाडकन त्याच्या थोबाडीत लगावतो. त्यामुळे तो वकील जाऊन खुर्चीत पडतो. सायलीबद्दल असं बोललेलं अर्जुनला सहन होत नाही आणि तो आपलं जॅकेट काढतो आणि त्या वकिलाची एकच धुलाई चालू करतो. लागोपाठ अर्जुन त्याच्या थोबाडीत मारतो. त्याला टेबलवर आपटतो, उचलून कपाटावर आदळतो आणि त्या वकिलाच्या चेहऱ्यावर बोक्यांचा मारा करतो. अर्जुनच्या हाणामारीमुळे त्या वकिलाची एकच धुलाई होते. तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात आणि म्हणतात, अर्जुन सुभेदार, त्याला सोड. अर्जुन एकदम त्याचा गळा सोडून देतो. त्यामुळे जोशी वकील खाली पडतो.
मधुभाऊ म्हणतात, तू माझ्या वकिलावर हल्ला केला. आता माझी खात्री झाली की माझी सायली तुझ्यापासून जेवढी दूर जाईल तेवढं तिच्यासाठी बरं होईल. मधुभाऊच्या अशा बोलल्याने अर्जुनला खूप वाईट वाटतं. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. इकडे सायली आणि कुसुम काम करत असतात. सायली भाजी चिरत असते आणि चिरता चिरता तिचं बोट सुद्धा चिरत असतं. खूप मोठं रक्त येत असतं. कुसुम म्हणते, अगं सायली, काय करत आहेस तू? बोट बघ किती चिरलं आहे तुझं. खूप मोठी जखम झाली आहे. असं म्हणून कुसुम रक्त थांबवायला कपडा देते आणि सायलीला उठवते आणि स्वतः खाली बसून सायलीच्या झालेल्या जखमेवर हळद लावायला लागते. कुसुम सायलीच्या चेहऱ्याकडे बघते तर तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नसतात. कुसुम विचारते, अग सायली, एवढी मोठी जखम झाली आहे, तुला दुखत नाही का? सायली म्हणते, मनावर झालेल्या जखमाच इतक्या आहेत की याची जाणीव सुद्धा होत नाही. सायली म्हणत असते, अर्जुन सरांच्या डोळ्यात पाहून त्यांच्या मनातले भाव कळतात ताई. कुसुम म्हणते, एरवी पुतळ्यासारखी बसून असतेस, परंतु अर्जुनचा विषय निघाला की चटाचटा बोलायला लागतेस. मधुभाऊ सायलीचे हे बोलणे ऐकून प्रचंड चिडतात आणि रागारागातच घरात येतात. मधुभाऊ लगेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील संगीताला कॉल करतात. प्रेक्षकांनो, इथे थोडासा ट्विस्ट आला आहे बरं का, कारण मधुभाऊ हे संगीताचे दीर लागत असतात. मधुभाऊ विचारतात, काय वहिनी, काय चाललं आहे? संगीता म्हणते, सगळं ठीक आहे. मधुभाऊ म्हणतात, वहिनी, तुमचा दीर म्हणून मला तुमच्याकडून काहीतरी मदत हवी आहे. सायलीला थोड्या बदलाची गरज आहे. मला तुमच्यावर आणि दिनकरवर डोळे बंद करून विश्वास ठेवता येईल, म्हणून मी तिला तुमच्याकडे कोल्हापूरला पाठवत आहे. काजल सोबत तिचं मन रमेल. संगीता म्हणते, अहो मग पाठवा सायलीला. मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे, मुली अगदी उद्याच निघतील. बस केव्हाची आहे ते मी तुम्हाला कळवतो. असं म्हणून मधुभाऊ फोन ठेवतात. सायली काहीही उत्तर न देता कपाट खोलते आणि कपाटातून बॅग काढून कपडे भरायला लागते. इकडे चैतन्य आणि अर्जुन बोलत बसलेले असतात. चैतन्य अर्जुनला मदत करत असतो, कारण त्याच्या हातावर लागलेलं असतं. अर्जुन म्हणतो, त्या जोशाला अजून फोडायला पाहिजे होता. चैतन्य म्हणतो, अर्जुन, तुझं बरोबर आहे, परंतु तुझा राग कंट्रोल करायला शिक. आणि या भागाचा इथे शेवट होतो. येणाऱ्या भागांमध्ये काय धमाकेदार ट्विस्ट येणार आहे हे पाहूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.